हो, गृहमंत्री ते त्यांच्या मतदारसंघामध्ये संवाद यात्रा काढत आहे. 30 वर्षापासून माजी गृहमंत्री 30 वर्षापासून त्यांची सत्ता होती. बघा असं आहे की त्यांनी मागच्या 30 वर्षापासून लोकांसोबत जे संवाद नाही केला ते आता उरलेल्या 30 दिवसात ते संवाद करण्याचा प्रयत्न करतात आहे. आणि मागच्या 30 वर्षापासून सातत्याने त्या विधानसभा मागासलेली झाली आहे. तिथे कोणतंही विकास काम झालं नाही. साधं पिण्याच्या पाण्याची सोय असणार किंवा शेतीसाठी पाण्याची सोय असणार कोणतीही उपलब्ध झाले नाही. एकही मोठा प्रकल्प किंवा एकही मोठा उद्योगधंदा त्या काटोल विधानसभेमध्ये मागच्या 30 वर्षापासून आलं नाही. आणि आता हे लोकांसोबत काय संवाद करतात आहे हेच कळत नाही. दोन पिता पुत्रांमध्ये वाद आहे. शेवटी दोघांना एकत्र पत्रकार परिषद घ्यावी लागली. एकत्र संवाद यात्रा करावी लागत आहे. असं आहे की आतापर्यंत काटोलने अनिल देशमुखांना झेललं आहे. 30 वर्ष अनिल देशमुखांना झेललं आहे. आता पुढचे 30 वर्ष सलील देशमुखांना मला वाटत नाही की काटोलची जनता झेलणार. आणि आता कुठेतरी अनिल देशमुख या सलील देशमुख यांना काटोलची जनता कंटाळलेली आहे. आणि मला असं वाटतं या निवडणुकीमध्ये काटोलची जनता मागच्या 30 वर्षाचा आपल्या क्षेत्राच्या विकासाचा हिशोब मागणार आहे. तो काटोलमध्ये काय वाटते की किती मुद्दे रखडलेले आहेत? बघा तिथे रोजगाराचा एक मोठा प्रश्न आहे, सिंचनाचा मोठा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे, मूलभूत गावांचे मूलभूत विकासाचा प्रश्न आहे. असे अनेक विकास कामं रखडलेले आहेत. असे अनेक प्रश्न काटोल विधानसभेमध्ये आहे. शिंदेंनी रामटेकमध्ये उमेदवारी घोषित केली. पहिला उमेदवार आहे विदर्भातला. विदर्भाचं काय चित्र आहे? भाजप किती अपेक्षित जागांवर लढणार आहे आणि कधीपर्यंत अंतिम तोडगा निघेल? नाही कोणतीच किंवा जागा आम्ही लढणार आहे किंवा किती जागा लढणार आहे हे आतापर्यंत स्पष्ट झालं नाही. 1-2 दिवसात ते स्पष्ट होणारच. पण तुम्हाला मी सांगतो की यावेळेस भाजप आणि महायुतीबद्दल विदर्भामध्ये एकदम सकारात्मक प्रतिसाद आहे. मी गावोगावी फिरतो. मी सगळीकडे फिरत असताना लोक फार चांगला प्रतिसाद देऊन राहिले. आणि मी तुम्हाला सांगतो यावेळेस सर्वात चांगलं सीटा विदर्भातनं महायुतीचे निवडून येणार. सुरुवातीला लाडकी बहीण योजनेने वातावरण सिंग होत आहे अशी एक चर्चा होती. आता ओबीसीचा जो नॉन क्रिमिनलची मर्यादा आहे ती 15 लाख केली. त्यामुळे त्याचा किती फायदा होईल असं वाटतं? निश्चितच ओबीसी समाज हा मूळतः भाजपचा मतदार आहे. आणि महायुतीसोबत ओबीसी समाज यावेळेस आणखीन ताकदीने राहणार आहे. जो थोडा बहुत ओबीसी समाज लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडे गेला होता तो या सगळ्या निर्णयांमुळे फार खुश आहे, फार आनंदी आहे. आता नुकतंच ओबीसी समाजाच्या माध्यमातून माननीय फडणवीस साहेबांचा एक मोठा सत्कारसुद्धा करण्यात आला. आणि मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज यावेळेस भाजपच्या पाठीशी उभा राहणार आहे. नॉन क्रिमिनलचा किती फायदा होईल असं वाटतं ती मर्यादा वाढवली? निश्चितच अनेक वर्षापासून जी ओबीसी समाजाची मागणी होती की क्रिमी लेअरची मर्यादा वाढवण्याच्या संदर्भात ती कोणत्याही सरकारने केलं नाही. या महायुती सरकारने केलं तर निश्चितच त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला आणि लाडकी बहीण योजनेच्या विरोधात काँग्रेस कोर्टात केली होती आणि आता तीच काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे यांचा पक्ष किंवा शरद पवार हे आता आपल्या जाहीरनाम्यामध्ये लाडकी बहीण योजनेचं स्वागत करणार आहे असं काल श्यामला म्हणाले. बघा असं आहे की त्या लोकांना लक्षात आलं की लाडली बहीण योजनेमुळे मोठ्या प्रमाणात महिलांचं कल भारतीय जनता पार्टी आणि महायुतीकडे गेलेला आहे. आणि म्हणून ज्या योजनेला हे विरोध करत होते आणि हे यांचे दाखवायचे दात वेगळे आहे आणि खाण्याचे दात वेगळे आहे हे लोकांनाही कळलेलं आहे. ज्या योजनेच्या विरोधात यांचाच नाना पटोलेजींचा मागच्या वेळेसच्या लोकसभेचा निवडणूक प्रतिनिधी सुनील केदारांचा राईट हँड माणूस अनिल वडपल्लीवार जर कोर्टात गेले आहेत याचा अर्थ सगळ्यांना समजतं की कोण कोर्टात गेलेला आहे. अनिल वडपल्लीवार हे स्वतः नाही जाता काँग्रेस पक्षाने त्यांना त्या योजनेच्या विरोधात ती योजना रद्द करण्याच्या विरोधात कोर्टात पाठवलं आहे. पण याचं रोष काँग्रेसला आज भोगावं लागतं आहे, काँग्रेस पक्षाला आणि महाविकास आघाडीला भोगावं लागतं आहे. आणि म्हणून हे सगळं आता यांनी काहीतरी सावरासावरीचं काम केलेलं आहे. उद्धव ठाकरेंनी काही दिवसाआधीच दसरा मेळाव्यामध्ये सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या योजना आम्ही रद्द करू. ते लाडकी बहीण योजना असणार, लेख लाडकी योजना असणार किंवा अनेक ज्या योजना भारतीय जनता पार्टीने ओबीसींचे जितकेही GR निघाले ते सगळे जे योजना जे ओबीसींची योजना अनुसूचित जातीची योजना आहे सगळ्या योजना रद्द करण्याचं काम ते करणार आहे हे त्यांनी सांगितलं. विकासाच्या नावाने जर विदर्भ बघितलं आपण तर त्याची पोच पावती आपल्याला निकालामध्ये मिळेल का? जसं मेट्रो झालं, समृद्धी झालं, मिहान झालं या सगळ्या अनुषंगाने त्याची पोच पावती आपल्याला 100% मिळणार. मी आधीच सांगितलं यावेळेस महायुतीची सर्वात जास्त सीटा विदर्भातनं निवडून येणार. विदर्भामध्ये यावेळेस 62 सीटांपैकी जास्तीत जास्त सीटा
50च्या वर सीटा यावेळेस महायुतीच्या निवडून येणार. गोंड गोवारी समाजाने मध्ये आंदोलन केलं होतं आणि त्यांनी निवडणुकीवर बहिष्कार दिल्याचं पण जाहीर केलं होतं, पण आता त्यांच्या कितीतरी मागण्या मान्य करण्यात आल्या, त्यांना खूप सवलती देण्यात आल्या. का बघा, गोंड गोवारी समाजाच्या संदर्भात गोवारी समाज कोर्टात गेलो होतो. कोर्टात हायकोर्टामध्ये ते जिंकले 2018मध्ये. त्यानंतर 2020मध्ये महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्ष त्यांच्या विरोधात कोर्टात गेलं, सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आणि ते 2021मध्ये ती केस हारले. आणि त्यानंतर परत आमची सरकार आली आणि आम्ही परत गोवारी समाजाचं साठी एक समिती नेमली, ज्या समितीमध्ये गोवारी समाजाला आरक्षणासंदर्भातला अभ्यास करण्याकरता ती समिती नेमली. ते समितीने आपला अहवाल सादर केलेला आहे. त्या अहवालामध्ये त्यांनी सांगितलं की याच्यात आणखीनही अभ्यास करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून एक अँथ्रोपोलॉजिस्ट अपॉइंटमेंट करण्याच्या संदर्भात त्यांनी सूचना केल्या. त्या संदर्भातला GRA निघालेला आहे. त्यानंतर त्या समितीने एक सूचना अशी दिली की गोवारी समाजालाही आदिवासीच, कारण यांच्या रीतिरिवाज परंपरा या आदिवासी समाजासारख्या आहेत आणि म्हणून त्यांना बाकी ज्या सोयीसुविधा उपलब्ध ते आदिवासी समाजासारखे करण्यात यावे. त्यात त्यांचं स्कॉलरशिप असणार, त्यांचे हॉस्टेल्स असणार, त्यांना सूतगिरणी किंवा इतर व्यवसाय करण्याकरता लोन देण्याच्या संदर्भात असणार किंवा इतर अनेक विषय असतील. त्या सगळ्याच म्हणजे राजकीय आरक्षण सोडून बाकी सगळ्याच योजना गोवारी समाजाला लागू करण्यात यावं अशी त्यांनी शिफारस केली आणि त्या शिफारसीच्या वर राज्य शासनाने GR सुद्धा काढला आणि ते सगळ्या शिफारसी मान्य केलेल्या आहेत. वसतिगृहाचा पण एक विषय होता, तो देखील निकाली लावला, त्याचा परिणाम येईल असं वाटतं. 2016मध्ये माननीय फडणवीस साहेबांनी घोषणा केली होती की संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये 36 हॉस्टेल करणार. त्यानंतर ते सगळं काम सुरू केलं. जागा घेण्यापासून, जागेचं सगळ्या पेपर क्लिअर करण्यापासून 2019मध्ये आमची सरकार आली नाही. त्यानंतर विजय वडेट्टीवार OBC विभागाचे मंत्री झाले आणि त्यांनी 72 हॉस्टेलची घोषणा केली, पण त्यांनी एकही हॉस्टेल कोणतंही बांधलं नाही. पण आताच नुकतेच 4-5 दिवसाआधी 52 हॉस्टेलचं भूमिपूजन आणि काही हॉस्टेलचं लोकार्पण माननीय फडणवीस साहेबांच्या हस्ते झालं आणि तेही काम लवकरात लवकर आता उरलेलं काम ते सुरू होणार आहे. 72 हॉस्टेल या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात 2 शहराच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी हे देण्याचं काम फडणवीस साहेब करतील, महायुतीचं सरकार करणार. विजय वडेट्टीवार OBC नेता म्हणून आपली पाठ ठोकून घेतात, मात्र त्यांच्या कार्यकाळात हा प्रश्न प्रलंबित होता. आता ते म्हणतात की आमचंच योगदान यामध्ये सर्वात जास्त आहे. बघा, नुसतं घोषणा करण्याने काहीच होत नाही. विजय वडेट्टीवार मंत्री झाले, त्यांनी नुसतं घोषणा केल्या, कोणताही GR या संदर्भात काढला नाही, कोणती निधीची तरतूद केली नाही, कोणताही एखाद्या जागेच्या संदर्भात कोणत्याही मिटिंगा घेतल्या नाही. या उलट आज जर OBC समाजावर जो संकट आलेला आहे, मागच्या वेळेस OBCचं राजकीय आरक्षण धोक्यात आलं होतं, त्यावेळेस कोणताही पाऊल विजय वडेट्टीवार किंवा नाना पटोलेंनी घेतला नाही. आज OBC समाजात, मराठा समाजात आरक्षण मागत आहे, OBCचं आरक्षण धोक्यात आलं होतं, त्यावेळेसही विजय वडेट्टीवार आणि नाना पटोलेंनी कोणतीही ठळक भूमिका घेतली नाही. आतापर्यंतच्या आयुष्यात OBCच्या भरोश्यावर हे नेहमी निवडून येतात, OBCच्या भरोश्यावर हे राजकारण करतात आणि OBCच्या नावावर राजकारण करतात. पण OBC समाजासाठी या दोघंही नेत्यांचं कोणतंही योगदान आतापर्यंत दिसलं नाही. विदर्भामध्ये OBC बहुल्य आहेत आणि OBC आता कुठेतरी भाजपकडे झुकत आहेत हे लक्षात आल्यामुळे काँग्रेसने आता सरळ श्याम मानव यांना विदर्भातील OBC मध्ये अपप्रचार करण्यासाठी सोडलेला आहे आणि ते जे बोलत आहेत ते सगळे मुद्दे OBC आणि देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करून आणि त्यांना बदनामी करण्याचे सगळे मुद्दे आहेत. काय हे सगळे शरद पवार साहेबांचे पोसलेले पिल्ले आहेत आणि यांचं कामच आहे विरुद्ध बोलण्याचं, भाजपच्या विरोधात बोलणं, OBC समाजाच्या विरोधात बोलणं आणि लोकांची दिशाभूल करणं. आणि या प्रकारचे सुपारीबाज नेत्यांना कोणतेही नागरिक किंवा कोणतेही लोक काही ऐकणार नाही. या लोकांच्या या प्रकारच्या सुपारीबाज कसं सुपारी घेऊन हे विरोधात बोलतात हे आज संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला माहीत झालं. आणि OBC समाज फार हुशार समाज आहे, फार सतर्क समाज आहे आणि या प्रकारचे देवी देवतांच्या विरोधात बोलणाऱ्या कोणत्याही श्याम माधव सारख्या लोकांच्या, सुपारीबाज लोकांच्या बळी यावेळेस कोणताही समाज पडणार नाही.